नमस्कार, मी प्रियांका आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। आजचा व्हिडिओ खास करून नवरा बायकोसाठी आहे। समजा नवरा बायकोमध्ये सतत कशा ना कशा कोणत्याही गोष्टीवरून वादविवाद होत असतील, सतत एकमेकांमध्ये चिडचिडपणा वाढला असेल किंवा कशाही संदर्भात सतत कोणत्याही गोष्टीवरून एकमेकांना टोमणे मारत असतील किंवा कोणत्याही गोष्टीमुळे सतत भांडणामुळे एकमेकांमध्ये दुरावा जास्त वाढला असेल, प्रेम कमी झालं असेल किंवा कुठेतरी बाहेर अफेअर चालू असेल किंवा बाहेरच्यांचं ऐकून म्हणजे मित्र मैत्रिणींचं ऐकून जर घरामध्ये पती पत्नीमध्ये भांडण होत असेल, तर या सर्व प्रॉब्लेमवरती मी तुम्हाला जबरदस्त 2 उपाय सांगणार आहेत। तर दोन्ही उपाय खूप साधे आहेत, तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि तुमचं प्रेम मिळवू शकता। तर बघा, पहिला उपाय सांगते। तर बघा, खूप प्रॉब्लेम आहेत, एकमेकांचं अजिबात पटत नाही आहे किंवा तुमच्यातील दोघांतील प्रेम कमी झालं आहे, ताणतणाव दोघांमध्ये वाढला आहे, दुरावा जास्त झाला असेल, तर त्यासाठी काय करायचंय, तुम्हाला असा एक पिवळा पेपर घ्यायचा आहे, छोटासा अगदी छोटा तुकडा घ्यायचा आहे, पिवळ्या कलरचा पेपर घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला त्या पेपरवरती स्वतःचं नाव लिहायचं आहे आणि त्याच्या खाली तुमच्या नवऱ्याचं नाव लिहायचं आहे किंवा नवरा करत असेल आपल्या पत्नीसाठी तर वरती त्याने आपलं नाव लिहायचं आणि खाली बायकोचं नाव लिहायचं आहे। आणि ते झाल्यानंतर ह्याचे 2 फोल्ड तुम्हाला करायचे आहेत, अगदी 2 फोल्ड करून अशी छोटीशी चिठ्ठी तुम्हाला हे बघा अशी छोटी घडी करायची आहे। आणि त्यानंतर तुम्हाला दुसरं साहित्य काय लागणार आहे, तर अशी कुंकूची डबी लागणार आहे, जी पूजा साहित्याचं दुकान असतं तिथे तुम्हाला मिळून जाईल। आता ही जर पूर्ण डबी कुंकूने भरली असेल तर त्यातील कुंकू तुम्ही थोडंसं काढायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, ही डबी खोलायचं आहे आणि त्याच्यामध्ये ही तुम्ही जी चिठ्ठी नाव लिहिलं आहे, हे जे नाव लिहायचं आहे ते तुम्हाला लाल कलरचा पेन वापरून नाव लिहायचं आहे, रेड पेन वापरून तुम्हाला तुमच्या दोघांचं नाव याच्यावरती लिहायचं आहे आणि ते फोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर या डबीमध्ये ठेवायचं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी साखर टाकायची, 1 चमच्यापेक्षा खूपच कमी साखर टाकायची आहे आणि त्याच्यानंतर 2 लवंग आणि 2 वेलची, हिरवी वेलची तुम्हाला ठेवून द्यायचं आहे आणि याचं झाकण तुम्हाला बंद करायचं आहे। त्याच्यानंतर काय करायचं आहे, हातामध्ये ही डबी घ्यायची आहे आणि तुम्हाला बोलायचं आहे की म्हणजे तुमचे दोघांमध्ये जेवढे सुखाचे दिवस गेलेले आहेत, खूप चांगले दिवस गेले असतील, त्या आठवणी तुम्हाला त्या दिवशी जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळी तुम्हाला ते दिवस आठवायचे आहेत। तर हातात ही अशी डबी होल्ड करा आणि तुमचे जेवढे काही चांगले दिवस गेले आहेत ते तुम्हाला आठवायचे आहे आणि तुम्हाला बोलायचं आहे की आमच्या दोघांमधील जे काही प्रेम आहे ते खूप वाढत चाललं आहे, आमचं एकमेकांवर खूप प्रेम वाढतंय, आमचं एकमेकांना आम्ही समजून घेतोय किंवा तुम्ही बोलू शकता की दोघांचा एकमेकांवर खूप विश्वास वाढला आहे, आम्ही दोघंही सुखदुःखात एकमेकांची काळजी घेतो, सुखदुःखात आम्ही एकमेकांसोबत उभे असतो, असं तुम्ही बोलायचं आहे आणि भरपूर एकमेकांवरती आमचं प्रेम आहे असं तुम्हाला बोलायचं आहे। आणि तुम्ही त्या दिवशी चांगली गोष्ट म्हणजे काय, तुमचा जो लग्नाचा दिवस असेल तो दिवस तुम्हाला आठवायचा आहे, असे चांगले मोमेंट तुमचे असतील ते तुम्हाला त्यावेळी आठवायचे आहेत आणि असे पॉझिटिव्ह शब्दच फक्त बोलायचे आहे, नकारात्मक शब्द एकही तोंडातून त्यावेळी काढायचा नाही। तर तुम्हाला उदाहरणार्थ मी सांगते, जर तुमच्या नवऱ्याची कोणतीही वाईट सवय असेल तर त्यावेळी तुम्ही असं बोलायचं नाही की अशी माझ्या नवऱ्याची वाईट सवय आहे तर ती लवकर सुटू दे, असं बोलायचं नाहीये। ते कोणतीही गोष्टी नकारात्मक शब्द त्यावेळी बोलायचं नाही आहे, फक्त तुम्हाला जे काही बोलायचं ते पॉझिटिव्ह बोलायचं, म्हणजे एकमेकांमध्ये प्रेम वाढलं आहे, एकमेकांबद्दल विश्वास वाढला आहे, एकमेकांशी आम्ही प्रेमाने बोलतोय आणि एकमेकांची आम्ही प्रेमाने साथ देतोय, सुखदुःखात आम्ही एकमेकांची साथ देतो, असं तुम्हाला पॉझिटिव्ह बोलायचं आहे। आणि ही जी डबी आहे ती तुम्ही तुमच्या कपाटात कुठेही लपवून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला परत केव्हा प्रॉब्लेम येईल तेव्हा तुम्ही ही हातात डबी घेऊन परत जसं मी सांगितले पॉझिटिव्ह शब्द बोलायचे त्याप्रमाणे तुम्ही बोलायचं आहे। आणि जरी तुम्हाला तुमच्या चांगल्या गोष्टी त्यावेळी आठवत नसेल तर तुम्ही तुमच्या दोघांचा एकत्रित जो फोटो असेल तो समोर ठेवून तुम्ही तुमचे शब्द असतील ते पॉझिटिव्ह शब्द बोलायचे आहे। तर हा झाला पहिला उपाय। ही डबी तुम्ही प्रत्येक शुक्रवारी या डबीला तुम्हाला
एनर्जी द्यायची आहे, पॉझिटिव्ह एनर्जी द्यायची आहे, पॉझिटिव्ह ऊर्जा द्यायची आहे. किंवा तुम्ही तुमच्या आयुष्यात परत कधी प्रॉब्लेम आला, नवरा बायकोमध्ये वादविवाद झाले, तर त्यावेळी तुम्ही ही हातात डबी घेऊन मी जसं सांगितलं त्याप्रमाणे बोलायचं आहे आणि ती डबी परत लपून आपल्या कपाटात ठेवून द्यायचं आहे. तर हा एक झाला पहिला उपाय. त्यानंतर दुसरा उपाय सांगते. आता जर समजा पती पत्नीमध्ये खूपच मोठा प्रॉब्लेम असेल, सतत भांडण होत असेल किंवा नवरा तिच्यासोबत राहत नसेल किंवा दोघांचे इतकं भांडण होते की दोघंही वेगवेगळ्या बेडरूममध्ये झोपतायत, तर असे खूप प्रॉब्लेम असतील तर त्यासाठी उपाय काय आहे? तर तुम्ही काय करायचं आहे, जर तुम्ही नवऱ्यासाठी उपाय करत असाल, नवरा तुमच्यापासून लांब राहत असेल, तर त्यासाठी काय करा, तुम्ही स्वतःचा एखादा जुना कपडा घ्या जो तुम्ही आधी वापरलेला असेल परंतु तो धुतलेला असेल. घामाचा वगैरे नको, तो धुतलेला कपडा वापरलेला असायला पाहिजे. स्वतःचा वापरलेला जुना कपडा घ्यायचा आहे. त्याचबरोबर तुमचे जे पार्टनर आहेत, जे पती असेल किंवा बायको असेल, तिचा तुम्हाला फोटो घ्यायचा आहे किंवा एकमेकांचा सोबत काढलेला एखादा फोटो असेल तोही चालेल. तर तो फोटो घ्या आणि त्या जुन्या कपड्यावरती तुम्हाला तो फोटो ठेवून द्यायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला गुलाबाचं अत्तर मिळतं, ते अत्तर तुम्हाला त्या कपड्यावरती लावायचं आहे. ते लावून झाल्यानंतर तुम्हाला ते जो फोटो तुम्ही मध्ये ठेवलाय त्याप्रमाणे मध्येच फोटो ठेवून तो कपडा तुम्हाला फोल्ड करायचा आहे चारही बाजूने आणि छोटीशी त्याची घडी करायची आहे आणि त्याला तुम्ही लाल धागा असतो त्या लाल धाग्याने त्याच्यावरती 7 वेळा गोल त्याला फिरवायचा आहे. धागा त्याच्यावरती 7 वेळा फिरवायचा आहे. तुम्ही जर तुम्हाला त्यावेळी फोटो नसेल, तुमच्याकडे तुमच्या पार्टनरचा फोटो नसेल, तर तुम्ही एक सफेद कागद घ्या, त्याच्यावरती तुम्ही लाल पेनने तुमच्या नवऱ्याचं नाव लिहा किंवा बायकोचं नाव लिहा आणि तो पेपर तुम्ही त्याच्यामध्ये त्या कापडावरती तुम्ही ठेवून द्यायचा आहे. तो फोल्ड करायचा आहे आणि त्याच्यावरती 7 वेळा तुम्ही तो धागा, लाल धागा आहे तो त्याच्यावरती 7 वेळा गोल फिरवून ठेवून द्यायचा आहे. आणि किंवा तुम्ही लाल धागा नाही वापरत असाल तर रिबिन जी लाल कलरची मिळते ती सुद्धा वापरली तरी चालेल. तर आणि तो कपाटात तुम्ही कुठेही ठेवून देऊ शकता. आणि त्याचप्रमाणे जशी आपण कुंकूची डब्बी घेऊ हातात होल्ड करून आपण त्याला एनर्जी दिली होती पॉझिटिव्ह, त्याचप्रमाणे तो कपडा सुद्धा हातात ठेवून तुम्हाला त्याचप्रमाणे बोलायचा आहे आणि तो कपडा तुम्ही फोल्ड केला आहे तो कपडा तुम्ही कपाटात कुठेही लपून ठेवून देऊ शकता. तर सेम प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला त्याला पॉझिटिव्ह एनर्जी द्यायची आहे की माझ्या आणि माझ्या पार्टनरमध्ये आमच्या दोघांमध्ये खूप प्रेम वाढते आहे, विश्वास वाढला आहे असं तुम्हाला बोलायचं आहे. केव्हाही तुम्हाला परत प्रॉब्लेम येईल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर बघा, शुक्रवारी करू शकता, त्याला एनर्जी देऊ शकता. जर शुक्रवारी नसेल जमल तर कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिला जो शुक्रवार असेल त्यावेळी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल. तर बघा, फोटो नसेल तर तुम्ही पेपरवर नाव लिहून करू शकता आणि तुम्हाला जर आठवण येत नसेल, कोणत्याही गोष्टी तुम्हाला चांगल्या आठवत नसतील तर तुम्ही त्या व्यक्तीचा फोटो समोर ठेवून तुम्ही त्याच्याकडे पाहून तो उपाय करू शकता. तर अगदी साधा सोपा उपाय आहे. दोन्ही एकत्र उपाय केले तरी चालतील किंवा त्यातील दोन्हींपैकी एखादा जरी उपाय तुम्ही केला तरी चालेल. तर अगदी साधे सोपे उपाय आहेत. हा उपाय करून बघा, तुमच्या जीवनात नक्कीच परिवर्तन दिसून येईल आणि तुमचे जे काही रिलेशन आहे ते खूप चांगलं होणार आहे. तर बघा, अगदी साधे सोपे उपाय आहेत, करून तर पहा. त्यानंतर कमेंटमध्ये येऊन सांगा की तुम्हाला या गोष्टीचा फायदा झाला की नाही. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.